यस. आता मी चालू करतोय. नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ, निप्पाणी येथे ग्रहतारे बोलतात. आज ग्रुपवरती मी बोलायला लागलो आहे आणि विषय आपण दिलेला आहे इष्टदेवता. मग इष्टदेवताबद्दल आपल्या यूट्यूबवरती बरेच कार्यक्रम अपलोड आहेत. बऱ्याच लोकांचं, बऱ्याच ज्योतिषांचं वेगवेगळे मतप्रवाह आहेत. इष्टदेवता कशी काढायची, काय काढायचं, हा विषयही तितकाच त्यांनी रंगवून खुलवून सांगितलेला आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कोण जातक आहेत, हे जातक त्या पद्धतीनं आपले इष्टदेवता काढण्याच्या भानगडीत आहेत आणि त्यांनी त्याची उपासना करतात. विचार करण्याची एक गोष्ट आहे. विचार करण्याची गोष्ट कशी आहे, काय आहे, याचा आपण विचार करूया. इष्टदेवता काढत असतेवेळी पंचम स्थानाला त्यांनी महत्त्व देतात. पंचम स्थानाचा किंवा पंचमेश, पंचम स्थानामध्ये कोण आहे, पंचमेश कोण आहे, याच्यावरती त्या देवांची त्या जातकाची इष्टदेवता ठरली जाते. इष्टदेवता म्हणजे त्या जातकाची देवता असं त्यांचं ते वर्णन आहे. हा भाग बरोबर आहे नाही आहे हा आपण सगळ्या शेवटी आपण ते करूया. मग इष्टदेवता विनोद आवाज कमी. इष्टदेवता म्हणजे त्याची देवता असा त्याचा तो भाग आहे. मग ही देवता येत असते वेळी तिने वर्गवारी केली. 7 ग्रह घेतले आणि 7 ग्रहांना त्याने तिची वर्गवारी केली. रवी बरोबर अग्नी, शिव, चंद्र शिव आणि जल देवता वगैरे असं त्याच्यामध्ये हे केलं. मंगळ गृहदेवता, कार्तिकीय असं म्हटलं. बुध विष्णू ही देवतेला दिला. गुरु ब्रह्मा किंवा इंद्र ह्यांना दिला. शुक्र इंद्राणी, शनी काल आणि ब्रह्मा असं त्यांनी ग्रहांच्या प्रमाणाने त्यांनी वर्णन केले. मग काही ठिकाणी त्यांनी मारुतीची उपासना करायला सांगितली. मग त्यांचं म्हणणं असं आहे की मारुती हा जो आहे हा मारुती कोणत्या स्वरूपात आहे, काय आहे, याचा विचार त्यांनी केला. आणि हा विचार करत असतेवेळी रामदास स्वामींचं त्यांनी उदाहरण घेतलं. आणि रामदास स्वामींनी ज्या पद्धतीनं काही 12 जे मारुती स्थापन केले, हे 12 मारुती स्थापन केल्यानंतर आलेला त्यांचा 12चा अनुभव तो त्यांनी तिथं मांडला. 12 काय 1200 होते. मग मारुतीची 12 मारुती होतील किंवा 1200 होतील किंवा 11 होतील, तो किती होतील. मारुती होतील, विष्णू होईल, ब्रह्मा होईल. मग पंचमस्थान या पंचमस्थानाला तिने महत्त्व दिलं. आणि ह्या पंचमस्थानाला महत्त्व देऊन पंचमेश आणि पंचमस्थान याच्यावरनं तिने इष्टदेवता ही काढायची ठरवली. मग त्यांच्याकडे लग्न नवमासच्या नंतर असलेला त्याचा षष्टेश या पद्धतीनंही त्यांनी ती देवता ठरवली. मग हे ठरवत असते वेळी देवता आहेत, देवतांचं कार्य आहे, देवतांची पूजा आहे. देवतांची पूजा केल्यानंतर आपल्याला त्याच्याकडे मिळणारे बेनिफिट्स आहेत, हे सगळं ठीक आहे. पण त्या देवतांचा विचार करत असतेवेळी, त्या उपासनेचा विचार करत असतेवेळी, त्या मंत्रांचा विचार करत असतेवेळी, त्या मंत्रांच्या उच्चाराचा परिणामाचा विचार करत असतेवेळी आपण करतोय ते बरोबर आहे की चुकी आहे हे आपल्याला पहिल्यांदा तपासून बघावं लागेल. आपण म्हणतोय आत्माकारक ग्रह रवी आहे, रवी तेज आहे.
सगळ्याची उत्पत्ती रवीपासून झालेली आहे. अग्निराशीचा तो आहे आणि हा अग्निराशीचा रवी हा शिवाचा अंश आहे पण आपण म्हणतोय ठीक आहे. मग आत्माकारक असलेला रवी आणि बाकीच्या ग्रहांचं आपण वर्णन केलं. मग याचा संबंध त्या रवी म्हणजे त्या जातकाच्या कुंडलीशी लागतो आणि त्या कुंडलीच्या जातकाच्या कुंडलीबरोबर त्या जातकाची इष्टदेवता किंवा आराध्य देवता किंवा ऋणी देवता असं आपल्याला त्यांनी सांगतात. असा विषय यूट्यूबवरती उत्तर प्रदेशमध्ये मधले किंवा दिल्ली साईडचे किंवा आपल्या महाराष्ट्रामधले बऱ्याच लोकांनी हे सांगितलेलं आहे. मग ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत कितपत अयोग्य आहेत किंवा नक्की काय आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. एक आमच्याकडे गुरूंचं म्हणणं आहे की ज्योतिष्य नुसतं बघून चालत नाही. त्या ज्योतिषाला अध्यात्माचा सुद्धा वास असावा लागतो. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला अध्यात्माचा वास नसतोय, अध्यात्म तुम्हाला जोपर्यंत ज्योतिषाला कनेक्टेड होत नाही तोपर्यंत काय येत नाही, त्याला प्रेडिक्शन येत नाही. हे मी प्रत्येक वेळेला बघतोय. ज्योतिषी आहे, ज्योतिषाची कुंडली आहे, कुंडलिनी आहे आणि ही कुंडलिनी कशा पद्धतीनं कार्य करते ह्याही आपण विचार केला आहे. पण आपण आज विचार करतोय इष्टदेवतेचा. मग इष्टदेवता कशी होते आणि का होते. आज आम्ही वेगवेगळ्या देवतांना मानतोय. काही लोक गणपतीला मानतात, काही लोक शिवाला मानतात, काही लोक म्हणजे ब्रह्माला मानतात, काही लोक तुमच्या इंद्राला मानतात, काही लोक तिरुपती बालाजीला मानतात, काही लोक स्वामी समर्थांना मानतात, काही लोक साईबाबांना मानतात. मग हे जे साईबाबा स्वामी समर्थ ही जे आहेत हे अवलियामध्ये आले आणि अवलियांमध्ये असलेले ऋणी देवतामध्ये ते येत नाहीत. मग ऋणी देवतेमध्ये देव येणार आहेत. मग हे देव कुठले येणार. मग त्यांचं म्हणणं असं आहे की शिव, जल देवता, त्यानंतर ग्रह कार्तिकीय, विष्णू, ब्रह्मा, इंद्राणी, काल, ब्रह्मा अशा पद्धतीचे देवता ज्या आहेत ह्या देवता इथं उपासनेला येतात. मारुती येतोय, मग वीर मारुती येतोय. मग ते वीर मारुती येतोय नाही तर काळा मारुती येतोय नाही तर छोटा मारुती येतोय. त्याशी आपल्याला कर्तव्य नाही आहे. काल आपण बोलती वेळी असं लक्षात आलं की एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये असल्यानंतर मारुतीची मूर्ती असते आणि मारुतीची मूर्ती ही काम तिथं स्थापन होते. ज्यावेळेला ती एखादी इंडस्ट्रीज आहे ती इंडस्ट्रीज स्थापन होते त्या स्थापनेच्या वेळेला ती मारुतीची मूर्ती तिथल्या कुणी स्थापन केलेली असते, तिथल्या मालकाने स्थापन केलेली असते त्याच्याकडे कोणाच्या तरी ज्योतिषाच्या गायडन्सप्रमाणे. मग हे ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला त्या ज्योतिषांना सांगितलं म्हणून ते मारुती होती. ते कामगार देखील दर शनिवारी त्याची पूजा करत असतात. मग ती कामगारांना ती बल देते का आणि बलवर्धक मारुती आहे का याचाही विचार आपल्याला करायचा. रामदास स्वामींनी 12 मारुती स्थापन केले आणि 12 मारुती स्थापन वेगवेगळ्या ठिकाणी केल्यानंतर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणच्या मारुतींना त्यांनी वेगवेगळी नावं दिली. राम देखील आहे. मग प्रत्येक गावामध्ये रामाचं देखील मंदिर असतंय, दत्ताचं मंदिर असतंय. ब्रह्मा वेगळा, मारुती वेगळा, दत्त वेगळा, विष्णू वेगळा. मग विष्णू महाविष्णू हेही झालं. विष्णू मोठा आहे. मग त्याचे अवतार आपण बघितले. वराहापासून तुम्हाला अगदी शेवटी कृष्णापर्यंत सुद्धा आपल्याला त्याचे अवतार आपण बघितले. वेगवेगळ्या अवतारामध्ये त्याच्याकडे विष्णूने केलेलं कार्य तेही बघितलं आपण. काल बघितला, कालेही बघितला. पण आपण ज्या वेळेला एखाद्या मंत्रांचा विचार करतो, एखाद्या देवतेची पूजा ज्या वेळेला करतो
त्यावेळेला त्याचे होणारे जे परिणाम आहेत हे मात्र आपल्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही पडतात. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही पडतात हे असं मी म्हणतोय. ठीक आहे, मग पॉझिटिव्ह जर होत असेल तर ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर निगेटिव्ह होत असेल तर मात्र त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मी प्रत्येक वेळेला सांगत आलो आहे, गुरुची उपासना करणं, दत्तगुरूंची उपासना करणं, दत्तगुरूंची पोथी वाचणं, दत्तांची अत्यंत म्हणजे त्यांची पारायणं करणं याचा परिणाम काय होतोय हे मी बोलतोय. तुमच्यावरती त्याचा परिणाम चांगला होतोय, पण त्याचा साईड इफेक्ट देखील आहे. आपल्या शास्त्रामध्ये बोलत असते वेळी आपल्याला ब्रह्मचार्यानं कोणते मंत्र म्हणावेत, संन्याशानं कोणते म्हणावेत आणि गृहस्थानं कोणते म्हणावेत याच्याबद्दलचं डिस्कशन आहे. वेगवेगळे भाग आहेत. आम्ही मात्र कुठलाही मंत्र कोणीही म्हणायला तयार होतोय आणि तो मंत्र आम्ही म्हणतो आणि हा म्हटलेला मंत्र मग त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. आपण सगळेजण कोण आहोत तर गृहस्थ आहोत. खूप साधू संन्यासी सुद्धा म्हणजे वारकरी संप्रदायामधले आहेत किंवा बाकीचे ते संसारी आहेत. त्यांनी केलेले ज्या काही त्यांचं जे कार्य आहे ते देखील तितकंच उल्लेखनीय आहे. पण हा भाग एक त्यांच्यामध्ये जर पॉझिटिव्ह धरला मग त्यांच्यामध्ये येणारा निगेटिव्ह भागही तितकाच महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हा निगेटिव्ह भाग कसा येतो याचा आपण विचार नाही करतो. ओम आपण म्हणतोय, ओम म्हटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. ओम कितीतरी पद्धतीनं म्हणतायत आणि ओमचा त्या लयामध्ये म्हटल्यानंतर, त्या ठराविक लयामध्ये म्हटल्यानंतर त्या लयीचा परिणाम होतो आणि हा झालेला परिणाम काय करतो, त्या जातकावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीनं परिणाम. आमच्या देवघरामध्ये काय पाहिजे याचा आम्ही विचार करत नाही. देवघर कशा पद्धतीनं सजलं पाहिजे, देवघरामध्ये आपली कुलदेवी, कुलदेव, अधिक देवता, पितर हे जे आहेत हे पाहिजेत, याचा विचार आम्ही करत नाही. आम्ही विचार कोणाचा करतोय, आमच्या इष्टदेवतेचा विचार करतोय. अवलियांचा विचार करणं हा भाग वेगळा आहे. मग तुमचे स्वामी समर्थ येतील, साईबाबा येतील, गगनगिरी महाराज येतील, हा भाग वेगळा आहे. पितरांचा भाग वेगळा आहे. आणि इतर तुमचे जे इष्टदेवता म्हणून तुमच्या पत्रिकेप्रमाणे काढल्यानंतर तुम्हाला जो आवडणारा देव आहे त्या आवडणाऱ्या देवाचा तुम्ही भक्ती केल्यानंतर येणारा तुमच्यावर होणारा परिणाम हा भाग वेगळा. एखाद्याला गुरु आवडतात, त्याला जी गुरुवरती प्रचंड भक्ती असते आणि ही प्रचंड भक्ती त्या व्यक्तीला गुरुचं सगळं करायला मदत करते आणि ती व्यक्ती गुरुचं ध्यानधारणा खूप करते. एखाद्याला शंकराची उपासना करायला आवडते, शिवभक्त असतोय, तो शिवभक्त होतोय, शिवभक्ताची सगळी आराधना करणं, शिवपुंडीची पूजा करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात, नित्य कर्मामध्ये चाललेल्या असतात. काही स्त्रिया कृष्णाची पूजा करतात, आपल्या कृष्णाला त्यांनी आपलं सर्वस्व मानतात आणि त्या सर्वस्व मानून कृष्णाची ज्यावेळेला पूजा केली जाते तोही भाग आपल्याला त्याही गोष्टीचा विचार होतोय. आणि हा विचार त्या जातकाला संकटातून सोडवतोय की नाही या भागाचा विचार होतो. विचार आपल्याला केला पाहिजे. ब्रह्मा ही उत्पत्ती स्थान आहे आणि उत्पत्ती स्थानामध्ये ह्या ब्रह्माची पूजा केली जाते.
सर्वसाधारण ब्रह्म आणि ब्रह्मा हा शब्द आपण कधी होतोय ब्रह्ममुहूर्तावरती उठा किंवा ब्रह्माची पूजा करणे करा, हे दिवाळीच्या वेळेला आपल्याला अनुभव येत आहे. दिवाळीच्या वेळेला ब्रह्माची पूजा केली जाते. पण नंतर 359 दिवस तिची पूजा केली जाते का? नाही केली जाते. मग इथं मात्र कसं झालं, ग्रहांप्रमाणे आपण ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला ब्रह्मा असं म्हटलं. मग ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव हा जो आहे याची पूजा कशा? आता आपण शुक्र म्हटला, इंद्राणी. इंद्र हा देवांचा राजा आहे, पण त्यांची मंदिरं किती आहेत? फार कमी आहेत. फार कमी म्हणजे फार कमी. इंद्राणीची पूजा करणं आणि तिची त्याच्यातनं होणारी एक येणारी कन्सेप्ट आहे, ती विचार करण्यासारखी. इंद्र आहे आणि इंद्राणी. इंद्र अनेक आहेत, इंद्राणी मात्र एकच आहे. ही कन्सेप्ट आहे. म्हणजे जी इंद्राणी आहे ह्या इंद्राणीचा विचार करा ना तुम्ही. म्हणजे ती कशी आहे? एकच आहे, पण इंद्र मात्र अनेक आहेत. मग आम्ही शुक्राबद्दल जर आम्हाला आमची जर इष्टदेवता इंद्राणी जर आली आणि एखाद्या मुलीची जर इंद्राणी आली, इष्टदेवता इंद्राणी आली आणि तिने इंद्राणीची पूजा केली तर काय होईल? इंद्राणी ही एक आहे, इंद्र हे अनेक आहेत, असा इतिहासामध्ये उल्लेख आहे, आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे त्याचा. मग एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये इंद्राणीची पूजा तिनं जर केली तर तो प्रकार काय होईल? ओके. मग इंद्राची पूजा कधी केली जाते? आणि इंद्राची पूजा केल्यानंतर त्याचं बेनिफिट कसं होणार? विष्णू. मग विष्णूची पूजा आपण करतोय. मग विष्णूची वेगवेगळी रूपं आहेत आणि त्या वेगवेगळ्या रूपाच्या आपण पूजा करतो. विष्णूचं रूप रामही आहे, कृष्णही आहे, वराही आहे, असे अनेक रूपं आहेत. विष्णू सहस्रनाममध्ये 1000 नावांची आपल्याला लिस्ट दिसते आणि त्या लिस्टप्रमाणे ज्याला आपण विचार करतोय मग त्याची पूजा कशा पद्धतीनं आली? बरं, ह्या देवता ज्या आहेत, बरं, मंगळ, कार्तिक पौर्णिमेला आपण कोणाचं दर्शन घेतोय? कार्तिक स्वामींचं दर्शन घेतोय. इतर वेळेला मी कार्तिक स्वामीचं दर्शन घेतो का? आम्ही इतर वेळेला कार्तिक स्वामीचं दर्शन घेत नाही. बायकांनी तर कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं नाही असं नियमच आहे. मग मंगळासाठी कार्तिक स्वामीचं कार्तिकीय आले. मग कार्तिक स्वामींचं दर्शन म्हणजे त्यांची पूजा करायची कशी? ज्या देवतेचं दर्शनच घ्यायचं नाही आहे बायकांनी, मग त्या बायकांना जर समजा बरं पुरुष अर्धे आहेत आणि स्त्रिया अर्धे आहेत, मग त्यांचं इष्टदेवताकडे तो देखील निघणार की. पंचम स्थानामध्ये मंगळ येणार त्यांचा किंवा अंश जास्त असल्यानंतर तो मंगळ येणार आणि तो मंगळाला मग कार्तिकेयचं कशी करणार? चंद्राला शिव आला. शिव म्हणजे तुमचा म्हणजे पिंडी असलेला देवाला, शिवपिंडी असलेला देवाला, किंवा जलदेवता आले. मग जलदेवता ज्या आहेत त्यांची पूजा करायला सांगितलेली आहे. आपल्या शास्त्रामध्ये जलदेवतेची पूजा सांगितलेली आहे. आणि जलदेवता अनेक आहेत. त्याच्यामध्ये 7 अप्सरा ह्या ज्या आहेत त्या देखील ह्या जलदेवतेमध्येच आहेत. तशा इतरही देवता आहेत. जलदेवता, शिवपिंडी आहे. मग शिवपिंडीची उपासना करणं ही गोष्ट आहे. ऋणी भाग तुमची इष्टदेवता म्हणून आम्ही या देवतांचा विचार केला. पण खरोखर या गोष्टीचा आपल्यावरती परिणाम होतो का?
आणि तो परिणाम कधी कसा होणार आहे आणि का होणार आहे आणि ही गोष्ट कधी बरोबर आहे की चुकीचं आहे ज्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे. यूट्यूबवरती कधी खूप अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत की तुमची कधी ही आराध्य देवता आहे याची उपासना करा. खूप ज्योतिषी आता सांगतात की मी तुम्हाला आराध्य देवता कधी काढून देतो आणि त्याच्याप्रमाणे त्या देवतेची तुम्ही पूजा करणे करा. शनीला कधी काल म्हटलंय, ब्रह्मा म्हटलंय. काल आपल्याकडे देवता एक आहे, काळभैरी एक म्हणजे आहे काल देवतेसाठी. काळभैरी असं नाही तो प्रकार. काही वेळेला राहू केतूंची सुद्धा त्यांनी गणना केलेली आहे. मग शनी लागणे त्यांनी ब्रह्मा म्हटलं, काल म्हटलं, कालपुरुष म्हटलं किंवा वेळेची पूजा करायचं म्हटलं. अत्यंत बद्धगती असलेला ग्रह आहे. पण सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण कुठला झाला तर हे आपल्या देवघरामध्ये आहेत का. ह्यातली एकही देव आपल्याकडे देवघरात नाही हो. यांनी जी लिस्ट दिली की नाही, हे पूर्ण लिस्ट दिली, त्या लिस्टमधली एकही देव आपल्या देवघरामध्ये नाही आहे. आपल्या देवघरामध्ये ब्रह्मा नाही आहे, अग्नी नाही आहे, शिवपिंडी आपण पूजत नाही, कार्तिक स्वामीची पूजा आपल्याकडे देवघरामध्ये नाही आहे, इंद्र नाही आहे, इंद्राणी नाही आहे, काल नाही आहे. ज्या देवता आपल्याकडे देवघरामध्ये नाही आहेत त्या देवतांची आम्ही काय करावलोय, मन धरणी करावं. मग आमची इष्टदेवता कोणती, कुलदेवता कोणती. कुल इष्टदेवता हिनी काढून दिली त्या पद्धतीनं आली. पण खरोखर तुम्हाला जर नाही त्याची पूजा करायची असेल, तुम्हाला आराधना जर नाही करायची असेल तर ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीचीच करावी लागेल, कुलदेवाचीच करावी लागेल, अधिक देवतेचीच करावी लागेल. ही पहिला गणित लक्षात घ्या. आमच्या देवघरामध्ये काय असतं याचा विचार नाही करा. आमच्या देवघरामध्ये की कुलदेवी आहे, कुलदेव आहे, अधिक देवता आहे, पितरांचे टाक आहेत, बाळकृष्ण आहे, गणपती आहे, सरस्वती लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे, घंटा आहे, शंख आहे. मग हे इतकं झाल्यानंतर ह्या देवतांमध्ये इष्टदेवतामध्ये हे कुठं बसतच नाही. तुम्ही समजा तुमची घरामध्ये आई आहे, तुमच्या घरामध्ये तुमची आई आहे आणि आईला तुम्ही मानतच नाही आहे आणि तुम्ही म्हणालाय कोणाला, गल्लीतल्या त्या कोपऱ्यावरच्या एका बैलागने तुम्ही आई आई म्हणून म्हणालाय, चालेल का? चालत नाही. त्याचं फळ मिळेल का? मिळत नाही. हे लक्षात ठेवा. इष्टदेवता हा काढणं आणि काढण्याचं जे फॅड आहे ते कधी आलंय, हे आत्ता नवीन आलेला फॅड आहे. आणि हे का आलं तर बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी माहीत नाही, कुलदेव माहीत नाही. ह्याच्यामुळं ही गोष्ट म्हणजे फोपावली आणि ज्योतिषांनी त्याला त्याचा काय केला, इश्यू केला आणि त्याचं मार्केटिंग केलं. आणि लोकांनी देखील काय केलं, मला देवता माहिती नाही, चला आपली इष्टदेवतेची पूजा करा, आपण त्यातनं सुटतो, असं त्यांचं मत झालं. मग हे इतपत बरोबर आहे का? हे साफ चुकीचं आहे. आपल्या देवघरामध्ये दत्ताची मूर्ती असत नाही. खूप ठिकाणी दत्ताच्या मूर्त्या मी बघितल्या आहेत, देवघरामध्ये दत्ताच्या मूर्त्या बघितल्या. पण दत्ताची मूर्ती पुजायची का? कोणते देव देवघरामध्ये पाहिजेत आणि कोणते देव नकोत याचं गणितच आमच्या लक्षात येणं झालंय. ज्या पद्धतीनं म्हणजे सनातन संस्था किंवा इतर संस्था म्हणजे हिंदू प्रचारक असलेल्या संस्था ज्या आहेत याचं त्यांनी कधीही काय करत नाहीत, निरसन करत नाहीत.
आणि ज्योतिषिकनी काय करतोय, ह्या संस्था सांगत नाही आहेत, ज्योतिषांना सांगितलेल्या गोष्टी म्हणजे डिमांड येईल तसं त्याचं उत्तर म्हणजे त्याचं प्रोडक्शन करून त्यांना द्यायचं, हा भाग येतोय. तो विचार म्हणतोय, गुरुजी मी कोणत्या देवाला जाऊ? मग गुरुजी कुठल्या तरी देवाचा भक्त असतोय. मग तो म्हणतोय चला, म्हणजे आता मध्यंतरी फॅड आलं आणि बऱ्याच वेळेला अजूनही फॅड आहे, तिरुपती बालाजीला जायचं. त्या तिरुपती बालाजीला का जायचं? खिशात असेल नसेल ते सगळं त्यात दानपेटीत टाकायचं. का जायचं? तर माझ्या गल्लीतला श्रीमंत लोक त्या ठिकाणी जातात म्हणून मी, लोक जातात म्हणून मी जातोय, हा तिरुपती बालाजीचा प्रश्न आला. ज्या वेळेला अशा मोठमोठ्या संस्थांमध्ये ज्या वेळेला गेलं जात आहे, मनुष्य जातोय, त्यावेळेला अट्रॅक्ट होतोय, तो इतर लोक जातात म्हणून तिथं जातात. आणि हे कदापि योग्य नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्याकडे लक्षात कधी आलं पाहिजे, तर मी जे काय करायला लागलोय हे योग्य आहे की अयोग्य आहे, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. पूजा केली जाते, काही गुरु स्वतः कुणी पूजा करतात, गुरुपूजा करतात, ते गुरूंच्या घरी पूजा असते, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची पूजा होते. काही वेळेला गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांच्या घरी देखील पूजा करतात. मग नंतर त्या पूजा प्रत्येक 12 महिन्याच्या 12 अमावस्या किंवा पौर्णिमा या पद्धतीने त्या वाटल्या जातात. मग अमुक अमुक ठिकाणी अमुकाची पूजा, ह्या महिन्याची अमुक्याची पूजा, या महिन्याची अमुक्याची पूजा अशी होते. आणि त्या पद्धतीनं ती पूजा बरेच दिवस चालते. मग ही गोष्ट योग्य आहे का? पूजा केल्यानंतर त्याचा बेनिफिट मिळतो, चांगलं वातावरण तयार होतं. आता आपल्याकडे गणपती आला, गणपती घरामध्ये आल्यानंतर वातावरण कसं आहे, आनंदी वातावरण आहे. आणि त्या विघ्नहर्त्याचं आगमन झालं, तर विघ्नहर्त्याचं आगमन झाल्यानंतर घरातलं वातावरण प्रसन्न झालं, आपल्यावरचं संकट दूर झाली. त्याचबरोबर आम्ही इथंही फॅड एक निर्माण केला. आम्ही काय केलं, गणपती आणायचं मुहूर्त, गणपती आणायचे मुहूर्तासाठी 1000 फोन आले. किती वाजता गणपती बसवायचा आहे? मी आणि आमच्याकडे भटजीनं ठरवून टाकलं, तोंडाला येईल ते मुहूर्त सांगून टाकायचे. एकेकांना सांगितलं 9:15 बसवा, 9:16 बसवा, 10:08 बसवा, 10:05 बसवा, 12:02 बसवा, 1:03 बसवा. जे काही तोंडाला येईल ते मुहूर्त सांगितले. कुठल्याही पद्धतीचं गणित नाही, काही नाही, काही नाही. अरे ज्या वेळेला गणपती येतोय, विघ्न हरता येतोय, तुमच्या घरी विघ्न हरता येणार आहे, त्याला कुठला वेळ काळ पाहिजे काय? आज आपण त्या दिवशी दिवसभर आपल्याला काय होतंय, तो मुहूर्त असतोय आणि त्या मूर्तीचे आपण स्वागत करतोय, त्याला आपण त्याची प्राणप्रतिष्ठापना करतोय आणि त्याला पुजतोय. त्यासाठी मुहूर्त कशाला पाहिजे? आईकडे किंवा बाबाकडे जायला मुहूर्त लागतंय? नाही लागत. त्या विघ्नहर्त्याकडे जायला आणायला मुहूर्त लागतंय? बिलकुल लागत नाही. आपण कधीही आणू शकतोय. काही ठराविक नियम आहेत, त्या नियमांचं पालन केलं की संपला विषय. गुरुजींनी सांगितलेल्या मुहूर्तावरती ती मूर्ती आणायची, ज्यासाठी सुद्धा जीवाचा आटापिटा केला जातो. त्यावेळेला विचार केला जात नाही की बाबा मला खरोखर गुरुजींनी सांगितलं ते काल आता आम्ही केलं त्या पद्धतीनं खरोखर सांगितलं, मनाला येईल ते मुहूर्त सांगितले, त्या पद्धतीनं सांगितले, कसं सांगितलं. मी एकट्यानं नाही सांगितलं, मी आणि आमच्याकडे भटजीनं सांगितले, दोघांनी ठरवून सांगितले.
काय तोंडाला येईल ते सांगून सांगितलं. आणि आम्ही देखील तोंडाला येईल ते सांगितले. 1000 कोणाला आहे सर काय. मग जर काय या पद्धतीनं आम्ही सांगितलं, पण प्रत्यक्षात मात्र काय आहे, प्रत्यक्षात मात्र त्याचा वेगळा विषय आहे. आमच्या देवघरामध्ये गणपती आहे. गणपतीचं स्थान हे पहिलं प्रथम स्थान आलं. कुलदेवीचं स्थान हे आलं, कुलदेवाचं स्थान आलं. प्रत्येक घराण्याची कुलदेवी किंवा कुलदेव अधिक देवता ही वेगवेगळी आली. खंडप्राय देश आहे, खंडप्राय देश आहे. ह्या खंडप्राय देशामध्ये हिंदू समाज आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतंय की मुसलमान लोकांनी जी एक चौकट तयार केली, ती चौकटने काय केली, त्या चौकटीमध्येच त्यांना बांधून घातलं. आणि चौकटमध्ये बांधून घातल्यानंतर त्या चौकटीला तिने कधीही फेदण्याचा प्रयत्न केला नाही. नियम म्हणजे नियम. या बाजूला मुंडी हलवायची, त्या बाजूला मुंडी हलवायची. असं एकदा 2 वेळा खाली करायचं, 2 वेळा वरती करायचं. हा जो त्यांनी नियम केले, त्याच पद्धतीनं आम्ही नियम जर केले असते तर आम्हाला ते बरं झालं असतं असं वाटतंय. बऱ्याच वेळेला वाटतंय. का वाटतंय तर नियमात आलं असतं. अल्लाह एकच आहे. मग त्यांच्यामध्ये देखील प्रकार खूप आहेत. मग त्यांनी एकच आहे म्हणून बसतात का? मग त्यांच्यामध्ये देखील जे आज प्रकार झालेले आहेत, त्यांच्यामध्ये देखील ज्या काही त्यांचे पंथ पडलेले आहेत, हे का पडले? इथं द्विधा मनस्थिती आहे म्हणूनच पडले. शिया सुन्नी किंवा बाकीच्या त्यांच्यामध्ये पोट जाती ह्याकडे का पडल्या? त्यांच्यामध्ये देखील एक वाक्य तर नाही आहे म्हणूनच पडल्या. आम्ही हिंदू समाजाने काय करतोय, आम्ही हिंदू मात्रकने प्रत्येक वेळेला का म्हणून प्रश्न विचारतो. आणि आमच्या देवाबद्दल प्रश्न जर उपस्थित करणारा कोण असेल तर तो हिंदूच आहे, दुसरा कोणीही नाही. आणि हा प्रश्न ज्यावेळेला आम्ही उपस्थित केला त्यावेळेला आम्ही आमच्या कुलदेवीबद्दल कधी विचार करत नाही, कुलदेवाबद्दल कधी विचार करत नाही. मला श्रीमंत देव पाहिजे, मला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत व्हायचं आहे, बरोबर आहे. श्रीमंत देवाची आराधना केल्यानंतर आपण श्रीमंत होतो, हा पहिला गैरसमज इथं आला. आई वडील गरीब आहेत, पण त्यांचा आई वडिलांचा त्याने आर्थिक क्षणाने गरीब असतील, कपड्यानं फाटके असतील, पण त्यांच्या आशीर्वादामध्ये मात्र काय आहे, प्रचंड ताकद आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड ताकद आहे. हजारो कोटी रुपये तुम्हाला देण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. तिने फाटक्यात म्हणून चालणार नाही. तुमची कुलदेवी कोणती आहे याला खूप महत्त्व आहे. कुलदेवी ही सतीचं रूप आहे, दुसरं कुठलंही रूप नाही आहे. आणि शंकराचा म्हणजे दुसरं रूप म्हणजे खंडोबा किंवा ज्योतिबा किंवा ह्या पद्धतीनं असलेलं रूप, म्हणजे ज्या ठिकाणी शंकराची पिंडी नाही असं स्थान म्हणजे कोण आलं, कुलदेवाला. आणि सती म्हणजे तुमची देवी आहे. सतीच्या शरीराचे तुकडे 51 ठिकाणी पडले आणि 51 ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, शक्तिपीठ निर्माण झालं. आपण मागच्या वेळेला काय केलं आहे, 3.5 मुहूर्ताचा आणि आपल्या कालगणनेचा आपण हिशोब केला आहे. त्याच्यामधला परत आणखी तो हिशोब मी सांगतो. आपण दसऱ्याला गुढीपाडव्याला आपण पहिल्यांदा म्हणतोय गुढीपाडवा. आणि पहिली देवता कुठली येते, माहूरगड रेणुका. म्हणजे तुमच्या देवतेचा संबंध माहूरगडचा आणि म्हणजे गुढीपाडव्याचा आला. दुसऱ्यांदा मुहूर्त येतो तो अक्षय तृतीया, अर्धा मुहूर्त आहे. आणि वणी हे ठिकाण जे आहे, ही वणी देवता वणी सप्तशृंगी ठीक नाही, अर्धपीठ आहे. त्यानंतर मुहूर्त येतो कुठला, दसरा.
दसऱ्याला की नाही तुळजा भवानी येते. भवानी, शस्त्रपूजा भवानी अशी येते. ही तशी तिसरी झाली. एकूण 4 होणार, तिसरी झाली. आणि दिवाळी दिवशी आपण लक्ष्मीला पुजतो. आणि कोल्हापूरची महालक्ष्मी हे पीठ झालं. म्हणजे माहूरगड, तुळजापूर आणि कोल्हापूर हे 3 पीठं झाली. आणि सप्तशृंगी, वणी हे ठिकाण अर्ध झालं. म्हणजे ही 3.5 शक्तिपीठं झाली. आणि याचा संबंध आपण की नाही आपल्या पुस्तकामध्ये 3.5 शक्तिपीठाशी की नाही कालगणनेनुसार लावलेला आहे. तुम्ही एक विचार की नाही करा. मी 12 ज्योतिर्लिंगाचा विचार की नाही करत असते वेळी 12 ज्योतिर्लिंग कशा पद्धतीनं रवीच्या भ्रमणाप्रमाणे आहेत हे की नाही मी विषय मांडला. 51 शक्तिपीठामधली जवळपास 35-36 ठिकाणं महाराष्ट्रामध्येच आहेत. महाराष्ट्राच्या वरच्या बाजूलाच आहेत. मग तिथं की नाही काय आहेत ती तुम्ही एकदा मॅप घ्या आणि मॅप घेऊन की नाही तिथं की नाही पॉईंट पिन आउट करा, तुमच्या लक्षात येईल. सूर्य त्याच ठिकाणी आपल्याला की नाही भ्रमण करतोय. आणि हा सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे असलेला की नाही तो की नाही काल आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये सुद्धा की नाही जे देवता आहेत म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामध्ये जी शिवपिंडी आहे, 12 ज्योतिर्लिंग कधीही की नाही कुलदेव होत नाही, ही तितकंच महत्त्वाचं आहे. पण 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे की नाही उत्सव की नाही केले जातात. हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तसं कुलदेवता म्हणजे 51 शक्तिपीठ आहेत. त्या 51 शक्तिपीठाच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या वेळेला तिथं देखील उत्सव केले जातात. एकच पद्धतीनं नाही 51 शक्तिपीठ आहेत म्हणजे एकाच ठिकाणी एकच सारखं म्हणजे त्याचं कार्य चालत नाही. मग हे की का चालत नाही आहे तर हे रवी भ्रमणाप्रमाणे चालतं आहे. याचा रवीशी संबंध लावा. आणि रवीशी संबंध लावल्यानं तुमच्या लक्षात असं येईल की तुम्हाला तिथं त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. कुलदेवी झाली, कुलदेव झाला. शंकराची पिंडी असलेलं स्थान तुमचं कुलदेव होत नाही. मग अधिक देवता देखील आली. अधिक देवता ही की नाही सतीचं रूप होत नाही. हे रूप दुसरं झालं. तुमच्या देवघरामध्ये की नाही अधिक देवता, कुलदेवता, कुलदेवी हे आल्यानंतर कुलदेव येतो. आणि तो कुलदेव हा कधीही देवघरामध्ये पूजला जात नाही. ह्या सगळ्या देवतामध्ये तुम्हाला की नाही विष्णू कुठं दिसत नाहीये, शिवपिंडी दिसत नाहीये, त्यानंतर कार्तिकेय दिसत नाहीये, ब्रह्मा दिसत नाही, इंद्र दिसत नाही, इंद्राणी दिसत नाही, काल दिसत नाही. मग हे हनुमान दिसत नाही. मग हे तुमचं इष्टदैवत कसं झालं, ऋणी दैवत कसं झालं. तुमचं ऋणी दैवत किंवा तुमचं कालदेव म्हणजे जो काही देव आहे किंवा देवी आहे, ऋणी देव आहे, हे तुमचं कुलदेव हाच भाग होतो. कुलदेव हाच तुमचा ऋणी देवता होतो. इतरांना पूजायची गरज नाही आहे. म्हणजे पूजा त्यांची आराधना करा, सगळं करा, पण मेन जो कोणी देव आहे तो कोण आहे, आपली कुलदेवी, कुलदैवत, अधिक देवता हेच आहे. आपण विष्णूच्या रूपानं बाळकृष्णाला पूजलं, पण तो बाळकृष्ण आहे लक्षात ठेवा, विष्णू नाही आहे तो. आपण देवघरामध्ये कधी रामाला पूजत नाही. काही ठिकाणी रामाला पूजलेलं बघितलंय आणि त्या घरांची स्थिती काय आहे ती बघितली. काळभैरी कधी आपण देवघरामध्ये पूजत नाही. पुजते का? नाही पूजत. ज्या वेळेला एखाद्याची आपण आराधना करणार आहे, एखाद्याकडे नतमस्तक होणार आहे,
त्याची आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये की नाही स्थापना की नाही करावी लागेल. आपण मारुतीची की नाही स्थापना की नाही केली आणि तर मारुतीची आराधना आम्ही की नाही केली, मग ठीक आहे. आम्हाला की नाही मग मारुती वेगवेगळे मारुती आहेत. रुद्र मारुती आहे, स्मशान मारुती आहे, वेगवेगळे मारुती आहेत. मग ह्या मारुतीची की नाही जर आम्ही स्थापना की नाही देवघरामध्ये की नाही केली आणि जर का आम्ही त्याची पूजा की नाही अर्चा की नाही करायला चालू केली तर की नाही चालेल. कारण मारुतीचं स्थान हे कधीही देवघरामध्ये नाही आहे. आज आमची जी की नाही ज्येष्ठ गुरु आहेत, पौरात्य करणारे की नाही लोक आहेत, यांनी याच्याबद्दल की नाही ठोस बोललं पाहिजे. माझंही की नाही बऱ्याच वेळेला की नाही चुकेल, माझं चुकलेलंच आहे म्हणतो मी, ठीक आहे. पण याच्यावरती कुठंतरी ज्येष्ठ गुरुनं बोललं पाहिजे आणि आपल्या देवघरामध्ये काय पाहिजे आणि काय नको आणि लोकांनी कोणाची आराधना करावी याचं की नाही गणित झालं पाहिजे. आपल्या गावामध्ये की नाही मंदिरं आहेत. दत्ताचं मंदिर असते, रामाचं असते, शंकराचं मंदिर असते, मारुतीचं मंदिर असते. त्या त्या ठिकाणी जाऊन आपण त्या त्या वेळेला की नाही काय करतो, पूजा की नाही करतो. काही लोकांचं एखाद्या म्हणजे स्थानावरती की नाही प्रेम जडतंय. प्रेम काय फक्त व्यक्तीवरती जडावं असं नाही, काही नियम नाही आहे. आपलं प्रेम की नाही वस्तूवरती जडतंय, एखाद्या जागेवरती जडतंय, एखाद्या देवस्थानावरती जडतंय, एखाद्या नाही गावावरती देखील जडतंय. आपण एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा नाही त्या पद्धतीनं जातोय. का जडतंय तर त्या ठिकाणचं आपल्याला आत्मीयता आणि कळत न कळत जमलेले आपल्या ज्या काही ऋणानुबंध आहेत हे त्याच्याकडे त्या पद्धतीनं घडतात. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनाला की नाही आत्मशांती मिळते. हा भाग तिथे येतोय. पण कृपया एक काम करा, ह्या पत्रिकेवरनं इष्टदेवता वगैरे की नाही ज्या सांगितल्या जातात याच्या फंदात पडू नका. तुमची कुलदेवती तुम्हाला माहीत नसेल तर 51 शक्तिपीठापैकी कुठल्याही कुलदेवीला की नाही तुम्ही भजा. कारण शेवटी ते सतीचं रूप आहे. शेवटी सतीचं रूप आहे. जरी तुमची की ती तुम्हाला माहीत नाही आहे तर त्या मेथड्स की वेगळ्या आहेत. आपली कुलदेवता आपल्या समोर येते आणि ही कुलदेवता समोर आल्यानंतर त्या कुलदेवीची आपल्याला पूजा करता येईल. आणि ही पूजा की केल्यानंतर त्याचं बेनिफिट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. कोणतीही व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या गोष्टीच्या मागं लागते त्या व्यक्तीचं त्या गोष्टीचं ते टार्गेट होतं आहे आणि त्या टार्गेटला गाठण्यासाठी ती आपल्या जीवाचा आटापिटा करते आणि शेवटी त्याला ती यश मिळतं. एखाद्याला जर कोणी कुलदेवी माहीत नसेल आणि त्याची खरोखर आत्मीयता असेल आणि मनापासून जर त्याला वाटत असेल की नाही मला माझी कुलदेवता पाहिजे आणि मला ती मिळाली पाहिजे. वल्ल्याकोळीला सांगितलं, तो म्हटला मरा 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 मरा, पण शेवटी राम 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 म्हणून शेवटी त्या तोंडातून उच्चार राम राम आला ना. हां, मग तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कुलदेवीचं उपासना कराल आणि तुमची कुलदेविता देवी ह्या 51 शक्तिपीठापैकीच कुठली तरी असणार आहे. शेवटी मरा मरा म्हणताना राम राम होणार आहे, नक्की होणार. आणि तुमची जी कुलदेवता आहे ती तुमच्या समोर अगदी नक्की येणार. काय येणार? तुम्ही त्याचा जयघोषच लावलेला तेवढा असतोय म्हणून ती तुमच्या समोर येते. कुलदेवी आपली विसरली गेली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीची हे देण. मध्यंतरीच्या काळामध्ये अराजकता आली, त्या अराजकतेमधनं आलेल्या काही गोष्टी याच्यातनं आल्या. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या मोठमोठ्या ऋषींची नावं सांगितली जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार असं त्यांच्या सूत्रानुसार असं ती देवता म्हटली जाते. ह्या मोठमोठ्या व्यक्तींची म्हणजे ऋषीमुनींची नावं घेऊन
ज्या पद्धतीनं आपण काही समोर ठेवा लागलो, हा भागने शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा प्रचलितने किती पटतोय याचा विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी माहिती आहे, पण वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी माहिती जरी असली तरी शेवटी आपल्या ग्रंथामध्ये कोणती माहिती आहे ही देखील तुमच्या लक्षात येते. कारण आपल्याला एक बुद्धी दिलेली आहे देवानं, आणि बुद्धीला समोरचा माणूस, आता मी देखील तुम्हाला काही सांगत असेल, शेवटी तुम्ही देखील म्हणणार आहे हा काय सांगतोय, आणि ह्या काय सांगतोय हे ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला तुम्हाला ते पटत नाही. पटत नाही. आणि हे का पटत नाही? आवाज बंद केलास काय? मग ते का पटत नाही? तर मी सांगितलेली जर गोष्ट तुमच्या समोर आली, तुम्हाला जर तुम्हाला वाटली की नाही बाबा हे ह्या माणसाने सांगितलं आहे, हे काही मला पटलं नाही, तर तुमची तिकडे तुमचा ग्रंथ सगळ्यात मोठा आहे, तुमचा अनुभव सगळ्यात मोठा आहे. दुसरा काय सांगतो याला महत्व नाही आहे. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःच विचार करा. मी एखादा मंत्र म्हणतोय आणि त्या मंत्राचा काय आपल्यावरती परिणाम होईल. कारण संन्याशाचे मंत्र वेगळे आहेत, गृहस्थांचे मंत्र वेगळे आहेत, वेगवेगळे मंत्र आहेत. पूजा केली जाते, पण ती पूजा कोणाची कुठं केली जाते आणि कशी केली जाते याचा अभ्यास